नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आयपीओ बद्दल डिटेल जाणून घेणार आहे। तर आयपीओ अप्लाय करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची माहिती घेणं गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडी असिस्ट हेल्थ केअर आयपीओ बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मेडी असिस्ट हेल्थ केअर आयपीओ बद्दल डिटेल जाणून घेऊया। तर ही कंपनी इन्शुरन्स कंपन्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते। तर द कंपनी हँडल्स हेल्थ इन्शुरन्स क्लेम बिहाफ इन्शुरन्स कंपनी अँड सर्व्हिसेस नेटवर्क मॅनेजमेंट, म्हणजे ते नेटवर्क मॅनेजमेंट मधल्या कंपन्यांना पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते। तर मेडी असिस्ट हेल्थ केअर कोलॅबोरेट विथ 36 इन्शुरन्स कंपनी। तर मेडी असिस्ट हेल्थ केअर ही 36 कंपन्यांबरोबर कोलॅबोरेटेड आहे। तर आता आयपीओ ला आपण कधीपर्यंत अप्लाय करू शकतो या डिटेल्स बघूया। 15 जानेवारी ते 17 जानेवारी मध्ये आपण आयपीओ ला अप्लाय करू शकतो। तर त्याची प्राइस रेंज आहे 397 ते 418। तर आपण आयपीओ अलॉटमेंट होण्यासाठी 418 या प्राइसलाच आपण अप्लाय केलं पाहिजे। तर लॉट साईज आहे त्याची 35 शेअरची। तर आपल्याला कॅपिटल त्याच्यासाठी लागत आहे 35 शेअर इंटू 418 रुपये, तर 14,630। आणि इश्यू साईज आहे त्याची 1171 करोड रुपये। आणि फ्रेश इश्यू झालेले आहेत 10 करोड। आणि ओएफएस म्हणजे ऑफर फॉर सेल 1171 करोड, त्याची फेस व्हॅल्यू सुद्धा आहे 5 रुपये। अलॉटमेंट डेट म्हणजे आपल्याला मिळाला आहे की नाही आयपीओ ते 18 जानेवारीला समजणार। आणि जर मिळाला नसेल तर त्याची 19 जानेवारीला ते आपले पैसे आपल्या अकाउंटला परत रिटर्न होणार। आणि त्याची लिस्टिंग डेट आहे 22 जानेवारी। तर आपण आता कंपनीचं फंडामेंटल जाणून घेऊया। तर या आयपीओचं मार्केट कॅप आहे 2878.32 करोड, म्हणजे मिड कॅप मधली कंपनी आहे। आणि त्याचा पीई रेशो आहे 36 ते 38। आणि आरओसी आहे 24.95। आणि ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर आहे 10.75। तर या ग्रे मार्केटमध्ये या आयपीओ ला 65 रुपये एवढी प्राइस मिळाली आहे आजच्या डेटनुसार। तर या आयपीओ ला अप्लाय केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे हे बघूया। तर त्याची लॉट साईज आहे 35 आणि 35 इंटू 418, तर 14,630 रुपये आपल्याला कॅपिटलची नीड आहे। पण लिस्टिंग गेन माझ्या मते तर 483 पर्यंत होऊ शकतो, म्हणजे आपल्याला 2275 रुपये आपल्याला फायदा होऊ शकतो, म्हणजे जवळजवळ 16% रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात। तर तुम्ही ठरवा। तर या आयपीओ मध्ये आपल्याला स्मॉल गेन मिळणार आहे, तर अप्लाय करायचं का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे।